स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नवापूर तालुक्यातील पानबारा परिसरात गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला। मद्यधुंद ट्रक चालकानं बेदरकारपणे गाडी चालवत असताना पाठीमागून दुचाकीला धडक दिली। या भीषण अपघातात 40 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर तिचा पती गंभीर जखमी झालाय। ही घटना शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता रघुनाथ पेट्रोल पंपाजवळ घडली आहे। अशोक रामचंद्र कोकणी आणि त्यांची पत्नी जबनीबाई अशोक कोकणी हे नातेवाईकांना भेटून दुचाकीवरून घरी परतत होते। ट्रक चालक अमित आत्माराम लंगर राहणार लातूर हा ट्रक भरधाव वेगानं आणि मद्यधुंद अवस्थेत चालवत होता। पानबारा गावाजवळ त्यांनी मागून दुचाकीला एवढ्या जोरात धडक दिली की दुचाकीचा चक्काचूर झाला। डोक्याला गंभीर मार लागल्यानं जबनीबाई यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या अपघाताची माहिती गावकऱ्यांनी दिली। अपघातानंतर चालक ट्रकसह पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र ग्रामस्थांनी ट्रक सोनखम गावाजवळ थांबवून चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय। चालक पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। विसरवाडी पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। या घटनेमुळे संपूर्ण नवापूर तसंच नवली परिसरात शोककळा पसरली। रामचंद्र कोकणी आम्ही आमच्या साडूकडे गेलो होतो। माझं गावाचं नाव नावली मोगराणी। आम्ही गेलो होतो साडूच्या घरी हो, बैडीपाडाला गेलो होतो आम्ही। तिकडनं येताना आम्हाला अचानक गाडीवाल्यानं काय केलं ते आम्हाला काही कळालं नाही आणि अचानक म्हणजे हे अपघात झालं ते सांगता येत नाही आम्हाला। अचानक कसं काय झालं तेच समजायला मार्ग नाही। पानबाऱ्याजवळ ट्रकवाल्याने आम्हाला ठोकलेले मागून। आम्ही माझी मिसेस सोबत होते, माझी पत्नी सोबत आम्ही घरी जात होतो। आमच्या नावली मोगराने। काय चालू? हॅलो काका, ते माझं मित्र आहे, त्याची मावशी आणि काका आहे। काल ते नावलीवरून बर्डीपाड्याला पाहुणे आलेले होते। सकाळी ते घरी निघाले, तिथं चहा नाश्ता पाणी केला कोणाबारीला, मग ते तिथनं निघाले आणि पानबाऱ्याला त्यांचा ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट झाल्यानंतर ट्रकवाल्याने मागून ठोकलेलं आहे, म्हणून मग आम्हाला त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी अर्धा तासाने ती बातमी आम्हाला कळाली। तर आम्हीच विसरवाडी सिव्हिलला आम्ही आलो, निरोप लागला तर त्याची मावशी त्या ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली। न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, नवापूर।